फर्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये असणारे जे लोक आहेत ते एक 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष त्याच बिझनेसमध्ये असतात आणि एक सर्टन टाइम नंतर एक ओनरला पण लक्षात येत नाही की ते बर्नआउट होत चाललेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे ते काही नवीन त्या कंपनीमध्ये टाकू नाही शकत, नवीन आयडियाजला ऍक्सेप्ट नाही करू शकत आणि तिथं कंपनी स्टॅग्नन्सी लेवलला जाते. राईट. सो ह्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करता? सो ओनरने ऍक्च्युली 2 गोष्टींमध्ये स्वतःचं जे काम चालू आहे डेली ते बायफर्केट करायला पाहिजे. त्याला आम्ही आमच्या टर्म्समध्ये म्हणतो रेव्हेन्यू जनरेटिंग ऍक्टिव्हिटी आणि नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही असं काय काम करताय की तुमचा रेव्हेन्यू मल्टिप्लाय होतोय, ते काम तुम्ही जास्त करायला पाहिजे. आणि असे काही कामं आज आहेत का की जिकडे तुमचा फक्त वेळ जातोय आणि ते रिप्लेस होऊ शकतं आणि त्याच्यातनं तुम्हाला ऍक्च्युली तेवढा पैसा तुम्हाला मिळत नाहीये, म्हणजे हे तुमच्यासाठी नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग किंवा नॉन एक्सपान्शन ऍक्टिव्हिटीज आहेत. तर इकडे तुम्ही हा फोकस डायव्हर्ट केल्यामुळे गोष्टी चेंज होतात. मग आम्ही काय करतो, नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा आम्ही स्प्लिट करून कुठल्या लोकांमध्ये ते आपल्याला बायफर्केट करता येईल. म्हणजे एक्झिस्टिंग स्टाफमध्ये सुद्धा किंवा नवीन कुठले काय लोक लागतील तर ते हे सगळे आम्ही डिवाइड करून हळूहळू याचं कल्चर डेव्हलप करतो. त्यातनं ओनरला फ्री करणं खूप गरजेचं आहे. हे जोपर्यंत ते फ्री होत नाही तोपर्यंत एक्सपान्शन किंवा ग्रोथ टार्गेट होत नाही. आणि हे जर फ्री नाही झालं तर ती स्टॅग्नन्सी तशीच राहते. मग रुटीन कामं होतात. मग ओनर पण ऍक्सेप्ट करतो की मला 9 तास ऑफिसमध्येच बसणं आहे, मला एवढंच काम करायचंय, मला नको बाहेरचे टायअप, मला नको नवीन क्लायंट, मला आहे ते फक्त नीट करू द्या.